तर आज आपण अगदी हॉटेल स्टाईल हैदराबादी पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत। नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तेच पनीरच्या भाज्यांचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी वजनी 1/2 किलो पनीर घ्यायचं आहे। तर असे छोटे तुकडे न करता शक्य झाल्यास मोठ्या आकाराचेच पनीरचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे। हे बघा या पद्धतीने। आता एक नॉनस्टिकचा मी या ठिकाणी पॅन घेतलेला आहे। यामध्ये 3 मोठे चमचे तेल टाकायचं। तेल गरम झालं की मग यामध्ये आपल्याला पनीरचे पीसेस ठेवून गोल्डन रंग येईपर्यंत दोघंही साईडने फ्राय करायचं आहे। तुम्ही स्टीलच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये हे फ्राय करणार असाल तर तेल आधी गरम करून घ्या, नाही तर सगळं पनीर कढईला लागतं खाली आणि आपले पनीरचे पीसेस तुटू शकतात। त्यामुळे तेल गरम करून घेणं गरजेचं आहे। गोल्डन रंग आला की पनीरचे पीसेस काढायचे आणि त्याच तेलामध्ये 4 छोट्या आकाराचे कांदे बघा मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर कांद्याची मागची पुढची देठ मात्र मी काढून टाकलेली आहे। कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे। आता यामध्ये 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे, 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। चांगले गोल्डन रंग येईपर्यंत सगळे पदार्थ आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आणि मग हे तेलामधून आता आपण काढून घेऊयात। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आता हे सगळे बघा भाजलेले पदार्थ पूर्णपणे गार झाले। मी तुम्हाला कांदा कट करून दाखवते, अगदी इझिली कट होतोय, आतमध्येपर्यंत अगदी मस्त शिजतो हा। आता त्यामध्येच आपल्याला एक 6 ते 7 बघा पालकाची पानं घ्यायची आहे। तर मीडियम आकाराची पालकाची पानं स्वच्छ धुवून ती ॲड करायची। त्यानंतर थोडीशी काड्यांसकट कोथिंबीर ॲड केलेली आहे, स्वच्छ धुतलेली। 5-7 यामध्ये पुदिन्याची पानं टाकायची। आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे। मस्त हिरवंगार हे वाटण आपलं रेडी आहे। आता त्याच पॅनमध्ये बघा मी 1 चमचा तेल वाढवून घेतलं आहे। यामध्ये काही खडे मसाले आपण टाकणार आहोत। तर अर्धा चमचा जिरं, 1 स्टार फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 हिरवे वेलदोडे आणि 4 लवंगा आणि 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। हे सगळे खडे मसाले यामध्ये टाकून हलकेसे सोनेरी रंगावर परतवून घ्यायचे आणि मग यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। वाटण टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे परतवायचं आहे। तर आपण यावर थोडंसं झाकण ठेवून देऊयात आणि याला मंद आचेवर शिजू देऊयात। तोपर्यंत आपण एक दह्याचं मिश्रण करणार आहोत। या ठिकाणी तुम्ही दही बघू शकता, काय मस्त तयार झाली आहे, अगदी आईस्क्रीमप्रमाणे। तर याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर आधीच दाखवली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। 1 कप दही घ्यायचं आहे आणि चांगलं हे फेटून घ्यायचं आहे। यातल्या सगळ्या गिठोळ्या मुडल्या की असं सॉफ्ट आपलं हे दही तयार झालं पाहिजे। यामध्ये आता आपण होममेड गरम मसाला ॲड करणार आहोत। तर अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, 1 चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे। तर कसुरी मेथी थोडीशी हाताने क्रश करून यामध्ये टाका किंवा तुमच्याकडे भाजलेली कसुरी मेथीची पावडर असेल तर ती घातली तरीही चालेल, पण कसुरी मेथी आवर्जून घाला, याने सुद्धा भाजीला खूप छान चव येते। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे। आता एकीकडे आपण बघूयात वाटणाने छान तेल सोडलेलं आहे, व्यवस्थित आपलं हे वाटण शिजलेलं आहे बघा, पूर्ण कच्चापणा गेला आहे। आता यामध्ये ना 1 चमचा मी फक्त पाणी टाकून घेणार आहे, याने काय होतं की हे दही फाटत नाही। आता आपण हे दह्याचं तयार केलेलं सगळं मिश्रण यामध्ये टाकायचं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। याआधीसुद्धा अनेक हॉटेल स्टाईल रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा किंवा तुम्ही माझी प्लेलिस्टसुद्धा बघू शकतात। आता बघा मी यावर झाकण ठेवलं होतं, मध्ये असं झाकण उघडायचं आणि पुन्हा अगदी व्यवस्थित हे मिश्रण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा छान याला तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आहे ना यामध्ये अर्धा कप आपल्याला दुधावरची साय फेटून यामध्ये ॲड करायची आहे किंवा तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीमसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात। आता पुन्हा 2-3 मिनिटाची याला मंद आचेवर आपण वाफ देऊन घेऊयात, म्हणजे अगदी व्यवस्थित तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। तर इथे ही ग्रेव्ही रेडी आहे। तुम्ही यावेळी यामध्ये पनीरचे पीसेस ॲड करू शकतात किंवा मग हॉटेल स्टाईल आपण ही सर्व करूयात। तर काय करायचं, बाउलमध्ये आधी ना ग्रेव्ही टाकून घ्यायची आणि वरतून असे हे पनीरचे पीसेस आणि काश्मीरी लाल तिखटाचं तेल सजावटीला टाकायचं आहे, म्हणजे अगदी हॉटेलात मिळते तशीच दिसायला दिसते आणि चवीलासुद्धा लागते। तर तुम्हीसुद्धा असं हैदराबादी पनीर एकदा नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।